नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याकारणाने तालुका स्तरावरील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। या ग्रामीण रुग्णालयामध्ये एनसीडी मेडिकल ऑफिसर 1, मेडिकल ऑफिसर 1, कनिष्ठ लिपिक 2 पदे तसेच स्वीपरचं 1 पद असं रिक्त आहे। त्यामुळे ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याकारणाने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असून लेबर डिलिव्हरी रूम मध्ये एसीची सुद्धा नितांत आवश्यकता आहे। पूर्वी या तालुक्यातील गरोदर महिला डिलिव्हरी करिता अमरावतीला जात असत, परंतु आता येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध असल्याकारणाने येथे डिलिव्हरीचे पेशंट सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे। एसी नसल्या कारणाने महिलांना अनेक समस्यांना सामना करावा लागत असल्याकारणाने एसीची मागणी येथे होत आहे। तसेच या रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्स सुद्धा नाही, त्यामुळे खासगी वाहनाने रुग्णांना अमरावतीत जावे लागत आहे। रुग्णालयाच्या परिसरामध्ये रुग्णांना थंड पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नसल्या कारणाने येथे वॉटर कूलर देण्याची सुद्धा मागणी जोर धरत आहे। नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये इतर रुग्णालयाप्रमाणे रक्तपेढी नाही। शासनाने प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये रक्तपेढी मंजुरीबाबत प्रस्ताव मागितले होते, परंतु येथील प्रस्ताव गेलेलाच नसल्याने येथे रक्त साठवणुकीकरिता एक रक्तपेढी मंजूर करण्याची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे। येथे ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधून तयार असून शासनाने फक्त एकच पद आलेले आहेत, त्यामुळे येथील रिक्त असलेली 13 अधिकारी कर्मचारी यांची पदे सुद्धा तातडीने भरून करण्याची मागणी जोर धरू लागली असून शासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाळे यांचा हा वृत्तांत।